नमस्कार. मकर संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत मौसूत अशी बिना पाकाची तिळाची वडी. तीही एकदम सोप्या पद्धतीने. सपोज कुणी नवशिके असेल, म्हणजे सपोज जर पहिल्यांदाच तिळाची वडी बनवत असेल तर त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. तर इथे मी तुम्हाला वडीचं टेक्स्चर दाखवत आहे. तर टेक्स्चर एकदम सुंदर आलेलं आहे आणि एकदम बोटाने तुटेल इतकी ही मौसूत वडी तयार झालेली आहे. आणि यासाठी मी फक्त महत्त्वाचे 1-2 टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि एका वाटीने 1 वाटी तीळ घेतलेला आहे. तर हे तीळ मंद आचेवर खमंग असे भाजून घेणार आहे. 4 ते 5 मिनिट खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर 4 ते 5 मिनिटानंतर हे आपले तीळ भाजले गेलेले आहेत. तर पाहू शकता 4 ते 5 मिनिटानंतर अशा प्रकारे आपल्याला जो तिळाचा कलर आहे तो अशा प्रकारे चेंज होतो. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस भाजून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिट व्यवस्थित शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस भाजले गेलेले आहेत. त्यानंतर हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर हे शेंगदाण्याची आपली जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. तर इथे मी शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे. आता तीळ आणि शेंगदाणे दोन्ही थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला याचा जाडसर असा बारीक कूट करून घ्यायचा आहे. तर एकदम बारीक पावडर करायची नाहीये, तर जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे. फक्त ते एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची आहे की हे मिश्रण बारीक करताना मिक्सर हा चालू बंद प्रोसेसनी करायचा आहे, म्हणजे ह्या तिळाला आणि शेंगदाण्याला तेल सुटत नाही आणि आपलं मिश्रण चिकट होत नाही. त्यानंतर इथे त्याच पॅनमध्ये मी काय केलेलं आहे की 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि हे तूप मेल्ट झाल्यानंतर ज्या वाटीने तीळ आणि ज्या वाटीने शेंगदाण्याचं प्रमाण घेतलेले आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे 2 वाट्या गूळ घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे दूध घेत आहे. तर इथे दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता, पण मी इथे दूध वापरलेलं आहे. तर इथे आपल्याला व्यवस्थित असा गूळ हा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे दुसरी महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला इथं गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाहीये. तर गूळ हा आपल्याला व्यवस्थित असा फक्त मेल्ट स्वरूपात करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता आपले गूळ हा व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये गुळाचा खडा दिसत नाहीये, म्हणजेच आपल्या इथं परफेक्ट असा गूळ हा वितळला गेलेला आहे. तर आपण जर हा गूळ जास्त शिजवून दिला तर आपल्या ज्या तिळाच्या वड्या तयार होणार आहे त्या कडक होऊ शकतात. त्यामुळे आता आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि आपले जे तिळाचे आणि शेंगदाण्याचे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे हे मिश्रण. तर इथे अशा प्रकारे पाहू शकता की मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं प्रमाण एकदम योग्य झालेलं आहे की 2 वाट्या गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ हे योग्य प्रमाण आहे आपल्या तिळाच्या मौसूत अशा वड्या तयार करण्यासाठी. तर इथे मी ताटाला आधीच तूप लावून ठेवलं होतं. आता हे गरम मिश्रण ह्या ताटामध्ये टाकलेलं आहे. तर आता 1 वाटी घेतलेली आहे मी, त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला ज्याप्रमाणे वडीचा थिकनेस पाहिजे आहे त्या प्रमाणात ह्या वड्या अशा प्रकारे थापून घ्यायच्या आहेत. तर मी असे थोडेसे तीळ पण वरून टाकलेले आहेत. ही प्रोसेस पूर्णपणे हे सगळं मिश्रण गरम असतानाच करायचे आहे आणि मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर म्हणजे 4 ते 5 मिनिटानंतर आपल्याला आता याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे. तर ज्या प्रमाणात आपल्याला वडीचा आकार हवा आहे म्हणजे त्या प्रमाणात आपण इथं वड्या तयार करून घेणार आहोत. तर इथे मी चौकोनी वड्या तयार करून घेणार आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मी इथे सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर म्हणजेच 15 ते 20 मिनिटानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत. तर इथे आता 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता इथे मी वड्या काढून घेत आहे. तर अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने मी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तर अतिशय सुंदर आणि एकसारख्या इथे आपल्या वड्या निघत आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर आता ह्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे सर्व वड्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.